नमस्कार मित्रांनो, मी जयेश. आज तुम्हाला मी पॉन्जी स्कीमविषयी सांगणार आहे. मित्रांनो, आपण आपल्या घरी जेव्हा एखादे आपले ओळखीचे मित्र किंवा नातेवाईक एखादी स्कीम घेऊन येतात, तेव्हा त्या स्कीममध्ये आपण कोणताही विचार न करतो की अमुक व्यक्ती ते आपली ओळखीचे आहेत, आपले नातेवाईक आहेत म्हणून आपण त्या स्कीममध्ये पैसे गुंतवतो. मित्रांनो, जेव्हा हे पैसे गुंतवायचं आपण करतो तेव्हा आपण तिथे कुठलाही विचार न करता, म्हणजे त्या स्कीममध्ये ते आपले सुरक्षित आहेत का, ते कुठे गुंतवणूक करतात त्याची कोणतीही माहिती न घेता फक्त ते व्याज किती मिळणार आहे. तर जर आपण 1 लाख आज गुंतवले तर वर्षाने ते डबल होतील किंवा 2 वर्षाने होतील किंवा 3 वर्षाने होतील, किंवा महिन्याला 10% व्याज, 2%, 3%, 4% व्याज, असे जेव्हा व्याजाच्या मागे आपण लागतो तेव्हा तिकडे पैसे आपण गमावण्याचा चान्स 100% असतो. तर का असतो? ह्या पॉन्जी स्कीम ज्या असतात, ह्या पॉन्जी स्कीम त्याला कोणताही रेग्युलेटर नसतात. आता रेग्युलेटर म्हणजे काय? जसे बँकेला रेग्युलेटर आहे, जे बँकेत आपण पैसे ठेवतो तिथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ही एक रेग्युलेटर आहे, म्हणजे आपल्या पैशावरती देखरेख ठेवते. तसे आज पॉन्जी स्कीममध्ये कुठेही रेग्युलेटर नसतं, त्यामुळे इथे पैसे डुबण्याचे चान्सेस 99 ते 100% असतात. आणि तुम्ही पाहत असाल की तुमच्या आजूबाजूला असे 10 मधले व्यक्ती घ्या की त्याचे 1 ते 2 व्यक्तीचे पैसे डुबालले असतील, स्वतः बुडलेले असतील किंवा डुबालले असतील किंवा तिथे पैसे अडकलेले असतील. स्वतः माझ्या घरात माझ्या आईचे, माझ्या बहिणीचे पैसे सुद्धा ह्या स्कीममध्ये, पॉन्जी स्कीममध्ये पैसे गेलेले आहेत, फुकट गेले आहेत, मुद्दल पण गेलेले आहे. तर कृपया मित्रांनो, आपण व्याजाच्या मागे न लागता, रिटर्न खूप जास्त मिळण्याच्या मागे लागता ते पैसे कुठे गुंतवणूक करत आहेत म्हणून ते बघणे फार पर्याय आपल्याला निवडला पाहिजे. तर त्यासाठीच मी हे चॅनल घेऊन आलो. मित्रांनो, माझ्या ह्या चॅनलवर तुम्हाला मी पैसे कुठे गुंतवावे, ते कसे सुरक्षित असतात ह्याच्याबद्दल सांगणार आहे. त्याचं कारण काय आहे? तर तुम्हाला वाटेल की आज आपण पैसे गुंतवतो तर हा व्यक्ती सांगतो म्हणून, तर मी सुद्धा एक आर्थिक सल्लागार म्हणून काम करतो. जसं आपण एक आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जातो ट्रीटमेंट केला, गरीब घरात बसत नाही, किंवा आपण एखादी कोर्टाची केस असेल तर वकिलाकडे जातो, तसं आपण जेव्हा पैसे गुंतवतो तेव्हा एखादा आर्थिक सल्लागार जाणे फार गरजेचं आहे. कारण आर्थिक सल्लागार तुम्हाला एक सल्लागार म्हणून अशी काय मदत करू शकतो जे तुम्हाला काही ज्ञान नसेल. तर त्या पैशाचं कुठे आपण गुंतवणूक केली पाहिजे, पैसे कुठे ठेवले पाहिजे त्याच्याविषयी तुम्हाला चांगली माहिती देऊ शकतो. आता मी हे कार्य करतोय, त्यासाठीच तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असे जे व्हिडिओ येणार आहेत ते बघण्यासाठी तुम्ही मला जुळून राहा. आणि आशा करतो की भविष्यात तुमची आर्थिक नुकसान होणार नाही आणि पैसे तुमचे कुठे योग्य रीतीने गुंतवणूक केली पाहिजे त्याविषयी मार्गदर्शन करणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओला.